नमस्कार मित्रांनो, आपण बघतो आहोत इंग्लिश ग्रामर, राईट. आणि इंग्लिश ग्रामर मध्ये आपण काल बघत होतो सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स मध्ये आपण काय बघितलं? एक सब्जेक्ट एक वर्ब, है ना. दोन वाक्याचं जर आपल्याला जर सिंपल करायचं असेल तर काय करायला पाहिजे? आपण टू ने जोडायला पाहिजे दोन वाक्यांना, किंवा आयएनजी ने जोडायला पाहिजे. म्हणजे ते एक वाक्य होऊन जाईल आणि ते काय होऊन जाईल? सिंपल सेंटेन्स. कंपाऊंड करायचं असेल तर काय करायला पाहिजे आपल्याला? पॅन बॉईज ना, कोऑर्डिनेटर्स वापरायला पाहिजे. सांगितलं होतं ना. हो फॉर, सर. अँड, अजून नॉर, बट, ओ म्हणजे ऑर, वाय म्हणजे येट, सो, है ना. यांनी वाक्य जोडले तर ते वाक्य काय होऊन जाईल? कंपाऊंड सेंटेन्स. आणि तिसरं कोणतं असतं? कॉम्प्लेक्स सेंटेन्स, है ना. कॉम्प्लेक्स सेंटेन्स कशाला म्हणायचं? काय याची सगळ्यात सोपी आयडेंटिटी, ओळख काय त्याची? जेव्हा डब्ल्यूएच शब्द ज या हा, अर्थाने. जे आपण क ने म्हणतो, काय, कोणी, कोणाला, कुठे, कधी, कसे वगैरे आपण म्हणतो ना त्यांना, हा. तेच शब्द परंतु क ने सुरू होणार नाही, तर ते कशाने सुरू होतील? ज ने सुरू होतील. तेच शब्द, पण त्याला क ने हाक न मारता आपण कशाने हाक मारणार त्यांना? ज. कोणी. तेव्हा तो तेव्हा ते वाक्य काय होऊन जाईल? कॉम्प्लेक्स सेंटेन्स होऊन जाईल. का बरं आणि त्याला सर, कॉम्प्लेक्स? आणि तुम्ही सर दॅट पण बोलले होते. दॅटचा अर्थ हो, की राईट. दॅट ने जितके पण वाक्य जोडले जातील ते पण सगळे कोण आहेत? कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स. सेंटेन्सेस. जेवढे पण आपण सबऑर्डिनेटर्स बघितले ना, मागील लिस्ट मध्ये आपण कोऑर्डिनेटर सबऑर्डिनेटरची लिस्ट बघितली ना. इफ, नो सुनर, हार्डली हॅड, ॲज सून ॲज, बघितली की नाही आपण सबऑर्डिनेटरची लिस्ट? हे सगळे वापरले तर आपण इथे त्यांनी सुद्धा काय होऊन जाईल? सेंटेन्स कॉम्प्लेक्स होऊन जाईल. हे लक्षात ठेवा. इफने पण कॉम्प्लेक्स होऊन जाईल. नंतर नो सुनर दॅन वापरलं तरी पण कॉम्प्लेक्स होऊन जाईल. ज्याचे सेंटेन्सेस आपण अगोदर बघितलेले आहेत. ॲज सून ॲज वापरलं तरी कॉम्प्लेक्स होऊन जाईल. मला वाटतं ॲज सून ॲजचं पण वाक्य आपण मागे बघितलेलं आहे. हार्डली वेड, हार्डली वापरलं आपण, हार्डली हॅड वापरून त्याच्यानंतर वेन वापरायचा. आपण याचे पण लेक्चर मागच्या लेक्चरला बघितलेले आहे. तरी पण ते सेंटेन्स काय होऊन जाईल? कॉम्प्लेक्स होऊन जाईल. हे लक्ष ठेवा. कॉम्प्लेक्स होण्यासाठी काय महत्वाचं आहे? त्या वाक्यामध्ये एक तरी वाक्य ज ने सुरू व्हायला पाहिजे. जो, जे, ज्याने, ज्याला, जेव्हा, जसे, हा, ज्याचं, असं असलं पाहिजे. त्याची जर तुम्हाला समज आली ना, तर जे पण दोन वाक्य दिले असतील त्यांचं एकत्रीकरण कसं करायचं ते आपल्याला कळतं मग. हं, बघा आपण सगळ्यांचं एक एक बघूयात. ठीक आहे. जेव्हा डब्ल्यूएच शब्द येईल, काल आपण म्हटलं होतं की त्यांनी प्रश्न बनता कामा नाहीये. जर त्याचा प्रश्न बनला तर त्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणत नाही. प्रश्न नाही बनला पाहिजे. कनेक्टर म्हणून वापरायचे डब्ल्यूएच शब्दांना. चला व्हॉट बघू आपण. हा, जर आपण असं म्हटलं व्हॉट आर यू डुईंग, काल मी याच्याबद्दल बोललो होतो. आर यू असं उलट असलं तर हा प्रश्न झाला. पण जर हे वाक्य जर असं असलं, व्हॉट यू आर डुईंग, यू आर म्हटलंय, तर आता मात्र हे सबऑर्डिनेट क्लॉज मधला भाग झाला. ठीक आहे. जेवढे पण डब्ल्यूएच वर्ड्स असतील हे तेव्हाच तुम्हाला सबऑर्डिनेटर होतील, तेव्हाच कॉम्प्लेक्स सेंटेन्स करतील, जेव्हा त्यांच्यामधलं हेल्पिंग वर्ब हे सब्जेक्टच्या नंतर येईल, सब्जेक्टच्या अगोदर नाही. त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं आहे? आर, है ना. म्हणजे कुठे आलंय? सब्जेक्टच्या नंतर आलं की नाही आलं, है ना. त्यांनाच म्हणता येईल सबऑर्डिनेटर्स, सबऑर्डिनेटिंग क्लॉजेस. त्या सेंटेन्सलाच म्हणता येईल कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता याला जर आपण जोडलं, नो बडी नोज असं जोडलं आपण, कोणालाच माहित नाहीये. व्हॉट यू आर डुईंग, व्हॉट आपण दोन वाक्यांच्या मध्ये घेतला कनेक्टर म्हणून, बरोबर.
आता याचं काय झालं, तू जे काही करतोयस ते कुणालाही माहित नाहीये. कळलं? येस और नो? येस सर. तुमची बोलायची वाट बघत नाही मी आता. वेअर डज शी लिव्ह, हा प्रश्न आहे. ठीक आहे ना, हा काय प्रश्न आहे, हे काय सबऑर्डिनेटिंग सेंटेन्स नाही झालं. हा क्लॉज जर हा डज आणि लिव्ह एकत्र केला आणि लिव्ज म्हटलं तर मात्र ते सबऑर्डिनेटिंग क्लॉज होणार, म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा भाग होणार. बघा, आय नो वेअर शी लिव्स. इथे वेअरच्या नंतर हेल्पिंग वर्ब नाही आलं, डू डज डीड वगैरे काही नाही आलं. उलट तो डू डज इकडे मिक्स झाला क्रियापदामध्ये. असं जेव्हा होईल तेव्हा ते सेंटेन्स काय होणार, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके, तर बघा सुरुवातीला जरी घेतलं तरी पण वेअर शी विल गो इज अननोन. हे सेंटेन्स बघा, आता इथे स्टार्टला आलं तरी पण हा प्रश्न नाहीये. का बरं प्रश्न नाहीये? शेवटी प्रश्नचिन्ह आहे का? नाहीये. किंवा इथलं जो विल आहे हा ऍक्टरच्या नंतर गेला, डुअरच्या नंतर गेला, सब्जेक्टच्या नंतर गेलाय. जेव्हा सब्जेक्टच्या नंतर जातो तो, त्याच वेळेला त्याला म्हणता येईल, काय म्हणता येईल त्याला, सबऑर्डिनेटेड सेंटेन्स, राईट? आणि तरच ते होईल कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सुरुवातीला येऊ नंतर येऊ काही फरक पडत नाही, परंतु ते वाक्य आहे की प्रश्न आहे ते समजणं फार महत्वाचं आहे. ओके, डब्ल्यू शब्दांच्या बाबतीत कळलं का नाही कळलं? म्हणजे सर फक्त वाक्यामध्ये असं समजायचं, जरी डब्ल्यू जरी स्टार्टिंगला आला तर सब्जेक्ट नंतर फक्त हेल्पिंग वर्ब, नाही आणि यायला जर पाहिजे. हा हेल्पिंग म्हणजे वर्ब यायला नाही डब्ल्यू पाहिजे. नंतर हेल्पिंग वर्ब नाही यायला पाहिजे, ओके सब्जेक्टच्या ओके नंतर ओके, आलं पाहिजे ना, सब्जेक्टच्या नंतर आलं पाहिजे. ओके सब्जेक्टच्या नंतरच आलं पाहिजे. ठीक आहे ओके ना? ओके ओके. कोणतंही वाक्य घ्या ते आपोआप जकारी होऊन जाणं. केव्हा जो आहे ना त्याचं जेव्हा होऊन जाणं. हा बघा, when she is there she calls me. ती जेव्हा तिथे असते तेव्हा ती मला कॉल करते, असा याचा अर्थ होईल की नाही? का असं होईल, ती तिथे केव्हा आहे असा अर्थ होईल का याचा? नाही सर. जर हा इज इकडे असता, वेअर इज शी असं असतं ना, मग काय म्हटलं असतं, पण ती कुठे आहे असं म्हटलं असतं ना, वेअर इज शी, कुठे आहे ती असं म्हटलं असतं. पण तसं नाही, किंवा व्हॅन इज शी, ती केव्हा आहे तिथे असं झालं असतं. तसं नाहीये, शी इज म्हटलंय ना, मग हा प्रश्न नाहीये आणि शेवटी प्रश्न पण नाहीये, राईट? असं जे वाक्य असणार आहे या वाक्यांना शी इज दॅट. इथून इथपर्यंतच्या सगळ्या वाक्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. इफ ने जोडलं वाक्य, समजा इफ यू लाईक इट प्लीज हेल्प मी. पुढचं वाक्य साधं आहे, इफ ने वाक्य सुरू झालंय, हे ज ने सुरू झालं की नाही मला सांगा, याच्यामध्ये ज आला की नाही, बोला फटाफट. येस सर. इफ यू लाईक इट, जर तुला आवडलं तर ना, मग जर ने सुरू झालंय ना, झालं कॉम्प्लेक्स. येस सर. until you return my phone I shall not leave this place. याचा अर्थ काय झाला? अंटिल म्हणजे काय? जोपर्यंत हा, जोपर्यंत तू माझा फोन देत नाही तोपर्यंत मी इथून या जागेवरून जात नाही. एकदम करेक्ट. मग इथे जोपर्यंत म्हणजे ज ने वाक्य सुरू झालं की नाही, हो. झालं ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स है ना. नो सुनर, मी मागे पण सांगितलं होतं नो सुनरचं वाक्य कसं बनवायचं नाही. नो सुनरच्या शेजारी हेल्पिंग वर्ब आलंच पाहिजे, तरी सुद्धा तो प्रश्न बनणार नाही. हा,
सगळ्यांनी लिहून ठेवा ही गोष्ट. नो सुनरच्या शेजारी हेल्पिंग वर्ब आलंच पाहिजे, तरच नो सुनरचं वाक्य बरोबर असणार, नाहीतर नाही. नो सुनर डज ही ओपन द गेट. तुम्ही जर थोडस बघितलं व्यवस्थित, तुमच्या लक्षात आलं असेल की हा डज ही ओपन द गेट व्हर्बल क्वेश्चन तयार होतो. त्यामुळे जर माहित नसेल तर ते पण नोट करून ठेवा. नो सुनर नंतर व्हर्बल क्वेश्चन तयार झाला पाहिजे असं नोट करून ठेवा. नो सुनर डज शी ओपन द गेट, दोन वाक्यांच्या मध्ये काय येणार? दॅन द स्टुडंट्स एंटर. आता स्टुडंट्स एंटर, स्टुडंट्स असल्यामुळे एंटर लिहिलं. हा, जसंच तो दरवाजा उघडतो सगळे मुलं एंटर करतात. दॅट इज इट. म्हणजे जने सुरू झालं ना, जसंच तो दरवाजा उघडतो तसंच ती गोष्ट होते ना. म्हणून नो सुनर इथे वाक्य तयार झालं है ना. समजते? स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, रेकॉर्ड करू शकता, डझंट मॅटर, लिहून घेऊ शकता. माझं स्पीड जास्त काही नाही लिहिण्याचं, हळूहळूच लिहितोय मी. तुम्ही पण माझ्या बरोबर लिहू शकता, वाटलं तर मला थांबा सर म्हणून सांगू शकता. He says that I'm a joker. ती म्हणते की मी जोकर आहे. की जिथे कुठं पण राहील ते प्रत्येक वाक्य कोणतं असणार आहे? कॉम्प्लेक्स असणार. ओके. सो दॅटचं वाक्य जर असलं, सो दॅटचं, जेणेकरून, सो दॅटचं दोन प्रकारचे सो दॅट असतात ना. एक सो दॅट म्हणजे जेणेकरून, आणि एक सो दॅट म्हणजे टिंबटिंबावाला सो दॅट. सो टिंबटिंब दॅट, सो डॉट डॉट दॅट. त्याचा अर्थ तो इतका की नाही, हे आपण मागे बघितलेले आहेत, तरी पण मी ते सांगतो तुम्हाला. इट इज सो डार्क दॅट, इथे आपण सो डॉट डॉट वाला घेऊ. वी कांट गो. सो डार्क दॅट, या दॅटचा अर्थ इथे परत एकदा काय झाला की इतका अंधार आहे, इतका अंधार आहे की वी कांट गो, आपण जाऊ शकत नाही. इतका अंधार आहे की आपण जाऊ शकत नाही. आणि अजून एक बघा, वी कम हिअर सो दॅट, आम्ही इथे येतो, काय येतो? सो दॅट. जेव्हा सो दॅट एकत्र येईल तेव्हा त्याचा अर्थ काय होईल? जेणेकरून. आम्ही इथे येतो, कशाला येतो? जेणेकरून आम्ही अभ्यास करू शकू. वी कॅन स्टडी. जे थोडस ग्रामरचा अभ्यास करत असेल बेटर, त्यांनी हे पण नोट करून घ्या. सो दॅटच्या वाक्यामध्ये नंतर कॅन किंवा कूड येतो म्हणजे येतोच. हा, सो दॅटच्या वाक्यामध्ये कॅन किंवा कूड येतो. जर इकडे वर्तमान काळात वाक्य असलं कॅन येणार, भूतकाळातलं वाक्य असलं कूड येणार. हा, समजतंय का नाही? अंडरस्टँडिंग ऑर नॉट? येस सर. हार्डलीचं वाक्य मी मागे सांगितलं होतं. हार्डली हॅड शी गिव्हन मी द बुक. दोन वाक्यांच्या मध्ये व्हेन येणार. हॅड आणि गिव्हन हा पण वर्बल क्वेश्चन तयार होणार, इथे पण लिहून ठेवा. हार्डलीच्या वाक्यात नेहमी वर्बल क्वेश्चन तयार झाला पाहिजे. हार्डलीच्या शेजारी नेहमी हॅड आला पाहिजे. नोट करून ठेवा. हार्डली हॅड शी गिव्हन मी द बुक, दोन वाक्यांच्या मध्ये व्हेन येणार. व्हेन माय फ्रेंड्स वंडर्ड, इथे व्हेनच्या नंतर नेहमी पास्ट टेन्स असणार. हार्डलीच्या वाक्यामध्ये नेहमी पास्ट परफेक्ट असणार. हे पॉइंट नोट करून घ्या व्यवस्थित. हॅडच्या नंतर तिसरा फॉर्म. नोट करता ह्या गोष्टी, नुसतं चाललंय? करताय नोट.
ऍजचं वाक्य बघा, ऍज किंवा ऍज सून ऍज. ऍज वी वेंट देअर, ऍज म्हणजे जसेच का, नो सुनर दॅन, ऍज, ऍज सून ऍज, एकच आहेत सगळे. They welcomed us. आम्ही जसे तिथे गेलो त्यांनी आम्हाला वेलकम केलं. वेलकमला सेकंड फॉर्म मध्ये ईडी लागतो, वेलकेम होत नाही. नवीन शोध नका लावू कोणीच. आणखी एक, तुम्ही काही काही घरांवर असं बघितलं असणार, वेल इकडं आणि कम तिकडं. बघितलं की नाही कधी? ते पायपोस वगैरे असतं बघा, कधी कधी त्याच्यावर असतं वेल इकडे कम तिकडे. हे पण रॉंग आहे. याचा अर्थ काय होतो? खड्ड्यात जा, विहिरीमध्ये, वेल मध्ये, है ना. ते विहीर करून ठेवली आम्ही, या इकडे विहिरीत पडायला. आपल्याला कोणाला लोकांना विहिरीत बोलवायचंय का? नाही ना. मग हे वेल मध्ये एकच एल असतो. नोट करून ठेवा पॉइंट, वेल मध्ये एकच एल असतो. वेलकम. ऍज सून ऍज घेतला. ऍज सून ऍज शी क्लोज्ड हर आईज. जसं आम्ही तिचे डोळे बंद केले, शी शाउटेड. आम्ही जसे तिचे डोळे बंद केले ती ओरडली. ऍज सून ऍज आणि ऍज एकच असतो. कळतंय का बघा? समजतंय का? येस ऑर नो? येस सर. हे सगळे कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आहेत. कॉम्प्लेक्स सेंटेन्स हेच सबऑर्डिनेट क्लॉज म्हणून पुढे येत असतं. आपण आणखी क्लॉजेस बघणार आहोत तेव्हा हे पुन्हा येतील कदाचित. सध्या पुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा, ज्या वाक्यामध्ये ज, ज्याने, ज्याला, जेव्हा, जे असे शब्द येतात त्या वाक्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतो. मला वाटतं इतकं पुरेसं आहे. कळलंय का तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स? येस सर. अरे कळलंय की नाही कळलंय? रोहिणी बोला ना, काय नुसतं यार. मी विचारतो इकडनं, कळलंय का? शांत. हो सर, काय अर्थ आहे? लिहित होतो सर त्याच्यामुळे. लिहिताना बोला ना, बोलायला काय प्रॉब्लेम आहे? कळलं, येस सर. बाकीच्यांना काय येस सर म्हणता येईल. आमचं कॉन्सन्ट्रेशन इकडे लिहायवर होतं ना. मला थोडस ऑनलाईन बद्दल जास्त नॉलेज घ्यावं लागेल अजून. की प्रश्न विचारून कमीत कमी 10 मिनिटं गप्प बसावे. ते सगळ्यांचं लिहून झाल्यावर बाकीचे बोलतील. आता बाकीचं लिहून झालं असणार बरं का, तरी बोलतायत का बघा बाकीचे गप्प. चला पुढे पुढे जाऊयात. आपण बघितलं टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, बरोबर. आता हे सेंटेन्सेसचे टेन्सेस बघू आपण, ठीक आहे. आपल्याला माहिती टेन्सेस, तरी पण आपण एक पार्ट ऑफ द कोर्स म्हणून बघू आपण त्यांना. कोणकोणते टेन्स असतात सांगा फटाफट. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स, राईट. हो हो. चला आपण प्रेझेंटचं वापरू. प्रत्येक टेन्सचे 4 उपप्रकार असतात, बरोबर. ते पण तुम्हाला हो. माहित असणार. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट. परफेक्ट कंटिन्युअस. ओके. बरं, पण तुम्हाला कदाचित हे माहित नसेल, मी काय सांगतो नीट ऐका. प्रत्येक सेंटेन्सचे मूड असतात, मूड. त्याचा कल ज्याला म्हणतो आपण असं. कधी कधी एखाद्या वेळेला असं विचारलं जाऊ शकतं की सांगा या सेंटेन्सचा मूड कोणता आहे. सेंटेन्सला पण मूड असतो आपल्यासारखाच. आपला कधी कधी मूड असतो का नाही खास, आज पाणीपुरी खाण्याचा मूड आहे, तसं सेंटेन्सचा पण आहे ना, एक सिंपल वाला आणि एक परफेक्ट वाला, हे 2 मूड असतात, लक्ष ठेवायचं. कंटिन्युअस नंतर त्याच्यामधून होतं त्याचं. चला आपण बघूयात सिंपल कशाला म्हणायचं. सिंपल प्रेझेंट, इकडून असं जायचं, सिंपल प्रेझेंट टेन्स.
सांगा बरं काय काय माहिती तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स कधी होतो? सांगा फटाफट. हा, एखाद्या वाक्यात नुसता ॲमिजार असला, नुसता ॲमिजार म्हणजे पहिलं नॉन ऍक्शन वाला, हा, तरी पण काय होणार? सिंपल प्रेझेंट टेन्स होणार. एखाद्यामध्ये V1 असला किंवा डोंट असला, सिंपल होणार. डू असला तरी पण सिंपल होणार. V5 असला, डझंट असला किंवा नुसता डज असला तरी पण सिंपल प्रेझेंट टेन्स होणार. कळलं? लिहिता लिहिता हो म्हणा. ॲमिजार असला नुसता सिंपल प्रेझेंट, V1 असला सिंपल प्रेझेंट, डू असला, डूचा प्रश्न असला सिंपल प्रेझेंट, डज असला, डजचं निगेटिव्ह असलं सिंपल प्रेझेंट. हा, सगळे सिंपल प्रेझेंट. ठीक आहे ना? हे तुम्हाला माहिती का डू आणि डज कधी वापरतो आपण? आय, यू, दे, वी. त्याच्यानंतर आपण डू म्हणतो. ही, इट, नेम. थर्ड पर्सन सिंगल असलं तर आपण याच्यानंतर काय म्हणतो? डज म्हणतो. डूचं पॉझिटिव्ह आहे तेच V1 आहे, डजचं पॉझिटिव्ह आहे तेच V5 आहे. हा, V5 म्हणजे ज्याला येस लागलेला असतो ते क्रियापद. ठीक आहे ना? चला मग, आय एम ॲट माय ऑफिस. सांगा फटाफट, हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे की नाहीये? आहे. गुड. She works hard for her children. हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे की नाहीये? आहे सर. आहे. कशावरून कळलं तुम्हाला? क्रियापदाला येस. क्रियापदाला येस लागलेला आहे. सगळं क्रियापदावरच चालणार आहे आता पुढे. हा, त्यामुळे सगळ्यांनी ऍक्शन वरती लक्ष ठेवा. एक संपूर्ण ऍक्शन हेल्पिंग वर्बला घेऊन जाते पुढे. हा, यू डोंट स्पीक विथ मी. याच्यामध्ये डोंट स्पीक म्हटलंय. डोंट स्पीक एवढी ऍक्शन आहे, तरी पण तो कोणता आहे? सिंपल प्रेझेंट. He doesn't listen to me. तो माझं ऐकतच नाही. याच्यामध्ये काय आलंय? डझन आलंय ना? बोला. येस सर. डझंट लिसन. मग ही पण काय? सिंपल प्रेझेंट टेन्सचीच रचना आहे. प्रश्न विचारला डू डजचा, काही पण प्रश्न विचारतो. डू यू लाईक म्युझिक? तुला म्युझिक आवडतं का? डू ने प्रश्न विचारलाय. ऑटोमॅटिक कोण झाला तो? सिंपल प्रेझेंट टेन्स. WH वाला जरी प्रश्न विचारला, नुसता ॲमिजार असला, हु आर यू? सिंपल प्रेझेंट टेन्स. वेअर इज युअर फादर? सिंपल प्रेझेंट टेन्स. हा, लक्षात ठेवायचं. कळलंय? ओके सर. स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचं असलं घेऊ शकता. लिहून झालं असेल मला सांगा फटाफट. झाले सर. ओके. दुसरं कोणतं आता? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ना. अगोदर प्रेझेंट म्हणतात आणि मग कंटिन्युअस. कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, राईट ना? कंटिन्युअस स्पेलिंग बघून घ्या एकदा, बरोबर आहे का? बरोबर आहे ना? बरोबर आहे सर. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कशावरून ओळखायचं? कंटिन्युअस वर जा. ING आहे, प्रेझेंट आहे. ING V4 कधी वापरतो आपण? हे सगळं करून झालं. आता V4 कधी वापरतो आपण? अलीकडे ॲमिजार, वॉज, वेअर असले ना. ॲमिजार असला तर प्रेझेंट कंटिन्युअस. याच्या अलीकडे प्रेझेंट आहे म्हणजे एम, इज,
आर आणि त्याला जोडी कोण ING असला तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होणार मग. शी इज टॉकिंग विथ हर फादर. इज आला ING आला, एकदम सोपं आहे, काय अवघड नाही ते. हा सोपा आहे ना, आपण लहानपणापासून शिकलोय, राईट. वी आर सेलिब्रेटिंग हिज बर्थडे. आम्ही त्याचा बर्थडे सेलिब्रेट करत आहोत. वी आर सेलिब्रेटिंग. आम्ही जा. Am I saying anything? Am I? ING. Continuous tense. Present continuous tense. Why are your friends coming here? R वापरलाय, ING वापरलाय. Why are your friends coming here? तुझे मित्र इकडे का येत आहेत सांग बरं. झाला मग तो पण कोणता झाला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ॲमिजार वापरा, ING वापरा, ॲमिजार वापरा, ॲमिजार वापरा, ING वापरा. एखादं वाक्य सांगा बरं यातलं. She is studying maths. करेक्ट. We एकदम are छान, from. एकदम बरोबर. बोला बोला रोहिणीताई बोला. आपण पार्टिसिपेट करत नाही, केलं पाहिजे. बोललं नाही आपण तर काय यार कोर्स केला, नुसतं बघायला आलो आपण. बोला. संस्कृती, प्रतीक्षा, श्रद्धा, सूरज बोला, एक एक वाक्य सांगा. काय झालं. Why are you saying that? करेक्ट. वाय आर यू सेइंग दॅट. Where are you going today? करेक्ट. I am playing a cricket. एकदम बरोबर. तुम्ही असं बोललं ना, मला थोडा आनंद वाटतो की चला यांना कळतंय काहीतरी. नुसतं बघत असाल माझी मापं घेण्यासाठी काही साध्य नाही होणार तुम्हाला, हे पण सांग. माझं खेळून झालंय हे 25 वर्षात. तिसरा कोणता आता, Present perfect tense. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परफेक्ट म्हणजे हॅव, हॅज, हॅड, हे लक्षात ठेवा. परंतु आपल्याला फक्त प्रेझेंट मधला परफेक्ट पाहिजे, म्हणून आपण इथे फक्त कोणाला घेणार आहे, हॅव आणि हॅज. आणि याच्यानंतर ऑटोमॅटिकली कितवा फॉर्म येणार आहे, तिसरं फॉर्म येणार आहे. आपण बघितले हे पण, हॅव हॅज नंतर तिसरं फॉर्म येतं, त्याला आपण लेला, लिली, लेले म्हणतो, आठवते का. ते Yes, आहे sir. ते. हॅव कोणाच्या नंतर येणार ते पण लिहून ठेवा. आय, यू, दे, वी, आणि अनेक लोक असतील तर त्यांना हॅव म्हणा. आय एकटाच आहे तेवढं धरून नका बसू. आय इज फॉर इंडिव्हिज्युअल, त्याचे नियम वेगळे आहेत. आयला पण हॅव म्हणतो आपण. ही, शी, इट, नेम, आणि तिसरा एकटा किंवा एकटी जे कोणी असेल त्यांच्यासाठी आपण काय म्हणतो, हॅज. हे सगळ्यांनी पाठ करून ठेवा, त्याशिवाय तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट होणार नाही. अजून एक गोष्ट आपण शिकलो होतो, आपण त्याचं पण इथे थोडं बोलू. लॉक्ड असं म्हटलं आपण, किंवा चेक्ड. सेकंड फॉर्मला पण ईडी लागतो, थर्ड फॉर्मला पण ईडी लागतो, राईट. आपण कसं ओळखायचं ते सेकंड आहे का थर्ड आहे. ईडी वर्ड शेजारी हॅव हॅज आला तर थर्ड फॉर्म असतो. गट. नुसतं हॅव हॅज नाही, तिथे बी जरी आलं, म्हणजे एम, इज, आर, वॉज, वेअर, बी, बीइंग, बीन, असं बीचा कोणता जरी शब्द आला किंवा हॅव हॅज पैकी जरी आला तरी पण तो तिसरा फॉर्म होणार शेवटचा. चला
तिने माझी बॅग चेक केलेली आहे. आता हॅव येईल का हॅज येईल शी नंतर? Has. Has. शाबास. शी हॅज चेक्ड माय बॅग ट्वाइस. ट्वाइस म्हणजे काय? दोनदा. दोनदा दोन वेळा. चेक केली आहे माझी बॅग. परत परत येते चेकच करायला. माझी बॅग चेक करायला येते. वी हॅव डन इट ऑलरेडी. काय झालं याचा अर्थ? वी हॅव डन इट. आम्ही हे काम अगोदर केलेले आहे. ऑलरेडी अगोदर केलेलंच आहे ते. करून ठेवलेलं अगोदर झालेलं आहे. No? यांचा क्वेश्चन पण हॅव ने सुरू होणार. हॅव यू ऑब्झर्व्ड दिस? म्हणजे तू हे ऑब्झर्व केलेलं आहे का, असा प्रश्न झाला. हॅव यू ऑब्झर्व्ड? तू ऑब्झर्व केले का असं. हॅज शी स्टॉप्ड टीचिंग? काय झालं याचा अर्थ? कोण सांगतं मला? हॅज शी स्टॉप्ड टीचिंग? बोला. तिने ते शिकवायचे काम शिकवणे बंद केले बंद का? केले आहे का? हा अवधूत. बंद केलेले आहे का? हं? जेव्हा हॅवॅझेड येईल तेव्हा लेला लेले लेले म्हणायचं ऍक्शनला. ठीक आहे. WH पण घेऊ शकता. हु हॅज टोल्ड यू? हु नंतर नेहमी हॅज घेत चला शक्यतो, कारण एकच माणूस असतो. हु म्हणजे कोण. कोण म्हणजे सिंगल पकडतो आपण बऱ्याच वेळेला, म्हणून हॅज वापरायचं. हु हॅज टोल्ड यू? काय झालं याचा अर्थ? हु हॅज टोल्ड यू? तुला कोणी सांगितलेलं आहे? करेक्ट. आणि हु टोल्ड यू म्हटलं ना, कोणी सांगितलं? हु हॅज टोल्ड यू, तुला कोणी सांगितलेलं आहे असं होईल. हा, नॉट लावायचं असलं इकडेच आपण नॉट लावतो. आय हॅव नॉट. आय हॅव नॉट सेड दिस. म्हणजे काय झालं तर याचा अर्थ? आय हॅव नॉट सेड दिस. बोला प्रतीक्षा. आय हॅव नॉट सेड दिस. मी हे म्हटलेलो नाही. करेक्ट. मी मी हे नाही. म्हटलेलो नाही आहे, है ना, नाहीये. ओके. नाही. पुसू का सांगा. डन. एक विचारायचं होतं. हा विचारा. पास्ट टेन्स आणि ह्याच्यामध्ये काय म्हणजे फरक येणार? काय पास्ट म्हणताय? टेन्स नाही, हा पास्ट टेन्स आणि हा टेन्स ह्याच्यामध्ये अर्थामध्ये काय फरक आहे? पास्ट टेन्स आणि हे आत्ताचं जे वाक्य आहे ते. हे वाक्य उदाहरणार्थ बघा, 2 वाक्य घ्यायचेत का? एकच वाक्य 2 टेन्स हो मध्ये. हो, मला कळलंय तुम्हाला काय म्हणायचं ते. हा. आय लेफ्ट दॅट क्लास. याचा अर्थ सांगा काय झाला? क्लास मधून बाहेर पडलं. बरोबर. आय हॅव लेफ्ट दॅट क्लास. आता बोला. क्लास मधून बाहेर पडलेलो आहे. काहीच फरक वाटत नाही का तुम्हाला याच्यात पडलो आणि पडलेलो आहे मध्ये? जर नसेल वाटत तर लक्षात ठेवा, हा सेकंड फॉर्म आहे ना. याच्या शेजारी तेव्हा म्हणायचं. काय म्हणायचं? तेव्हा, अच्छा. त्यावेळी, त्या दिवशी, त्या क्षणाला. मी तेव्हा त्या क्लासमधून बाहेर पडले. ओके, कधी पडली? तेव्हा पडले. इथपर्यंत समजलं? हो. आय हॅव लेफ्ट म्हणजे बराच वेळ झालेला आहे. अच्छा.
किंवा मला त्याचा अनुभव आहे कशाचा, ते क्लास सोडण्याचा. हॅव म्हणजे अनुभव असणे, खूप वेळा झाली ती गोष्ट अगोदरच. हा, समजलं? आय हॅव लेफ्ट म्हणजे कधीच सोडलेला आहे क्लास, बराच वेळ झालाय. बराच वेळ झालाय. आणि आय लेफ्ट म्हणजे मी ते एकदा सोडला फक्त, त्या दिवशी. प्रेझेंट परफेक्ट टेन्स समजलं सगळ्यांना? प्रेझेंट परफेक्ट. येस सर. येस सर. चला, नंतरचा कोणता? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. कंटिन्युअस टेन्स. याच्याकडे बघूनच समजू शकतो आपल्याला. कंटिन्युअस आहे म्हणजे आय एन जी असणार. संस्कृती. कंटिन्युअस म्हणजे आय एन जी असणार. परफेक्ट म्हणजे हॅव हॅज असणार. हो. परंतु मगाशी आपलं काय ठरलं होतं? हॅव हॅज नंतर तर तिसरं रूप यायला पाहिजे. हॅव हॅज Yes, नंतर sir. जर आपण आय एन जी वापरलं तर चौथं रूप होईल, म्हणजे अन्याय होईल. ओके, बर, यांचं काय म्हणणं आहे? आय एन जी वाल्याचं आमच्या अगोदर आम्ही जर पाहिजे, राईट. यांचं काय म्हणणं आहे? आमच्याकडे आम्ही जर असलं तरच आम्ही येऊ. आय एम टॉकिंग, यू आर कमिंग, शी इज कॉलिंग, असं होईल ना. म्हणजे हे काय म्हणतात? आम्हाला बी पाहिजे. बी नंतर आम्ही जर, म्हणजे बी म्हणजेच आम्ही जर, मग आम्ही आय एन जी घेऊ ना. आय एम कमिंग वगैरे. हा काय म्हणतो? आम्हाला तिसरं रूप पाहिजे. मग दोघांवर तोडगा काय काढला? बीच तिसरं रूप पाहिजे असं घेतलं. मग यांना बी पाहिजे, यांना तिसरं रूप पाहिजे, मग बीच तिसरं रूप घेऊ ना. बघा समजतंय का ते कसं पेज सुटला? येस सर. यांचं म्हणणं काय? आम्हाला कोण पाहिजे? बी पाहिजे. बी. बी. एम इज आर म्हणजे बी. हे कळलं का? हो हो. यांचं हो. म्हणणं काय? आम्हाला कोण पाहिजे? व्ही3 पाहिजे. V3. मग एक तुमच्यासारखा हुशार व्यक्ती आला, तो काय म्हटला? अच्छा, तुला काय पाहिजे? बी पाहिजे. तुला काय पाहिजे? व्ही3 पाहिजे. मग बीच व्ही3 घेऊन टाकू ना. कळलं का? येस सर. मग इथे काय घेऊन टाकला? बेन. बीच व्ही3 कोण आहे? बीन. बिन. ठीक आहे, बस. मग हॅव बीन, हॅज बीन येईल आणि आय एन जी येऊन जाईल. त्याला आपण म्हणायचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एखादी क्रिया रिपीट होते बऱ्याच दिवसांपासून, सारखी 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 सारखी, त्याला आपण म्हणतो. हा, शुद्ध मराठीत काय म्हणणार याला? चालू पूर्ण वर्तमान काळ ना. पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. पूर्ण पण आहे, अपूर्ण पण आहे. पूर्ण का बरं म्हटलंय? कारण ती गोष्ट कंप्लीट झालेली आहे. अपूर्ण का बरं म्हटलंय? ती कंप्लीट झालेली गोष्ट पुन्हा दुसऱ्या दिवशी घडते, पुन्हा तिसऱ्या दिवशी घडते, पुन्हा चौथ्या दिवशी घडते, घडतच राहते. कळलं? म्हणून अपूर्ण आहे. शी हॅज बीन फॉलोइंग मी. हॅज बीन फॉलोइंग काय झाला याचा अर्थ? शी हॅज बीन फॉलोइंग मी. मी मागे पण सांगितलं, हॅज बीन, हॅव बीन, हॅड बीन म्हणजे बऱ्याच दिवसांपासून, कधीपासून, कधीचीच. याचा अर्थ काय झाला मग? शी हॅज बीन फॉलोइंग मी. सणपासून फॉलो मला करत. बरेच दिवसांपासून फॉलो करत आहे. करेक्ट. I have been practicing English grammar. मी खूप दिवसांपासून, कित्येक दिवसांपासून प्रॅक्टिस करत आलेलो आहे. प्रॅक्टिस करत आलेली आहे. खूप दिवसांपासून करते आहे, करतो आहे. दॅट इज have been, has been, have been, has been. I have been completing my homework from Monday. करेक्ट. सिन्स म्हणायचं. हा, हा, कधी since पासून करतोय? पासूनला सिन्स म्हणायचं. हा, since Monday. वी हॅव बीन लिव्हिंग हिअर म्हणतो की नाही आपण. हा, वी हॅव बीन लिव्हिंग हिअर. बऱ्याच दिवसांपासून आम्ही इथे राहतोय. जर तुम्हाला म्हणायचं असलं 1980 पासून राहतोय,
तर सिन्स म्हणा. तर तुम्हाला टाइम सांगायचा 20 इयर्स झाले, 20 वर्ष झाले बाबा, फॉर. फॉर म्हणा. व्हेरी सिम्पली. हा, कालावधी सांगायचा असेल फॉर म्हणा, पासून म्हणायचं असेल तर सिन्स म्हणा. झालं. कळलंय? नसेल कळलं तरी पण मी समजून घेतो तुम्हाला कळलंय असं. ज्यांना समजतंय छान त्यांनी अजून एक गोष्ट, हा प्रॅक्टिस जो शब्द आहे ना, प्रॅक्टिस, याच्यामध्ये कधी कधी येस पण असतो. हा, येस लावला तर तो वर्ब होतो ब्रिटिश इंग्लिश मध्ये. म्हणून तुम्हाला प्रॅक्टिसिंगचे 2 स्पेलिंग दिसतील, कधी कधी CING, कधी कधी SING. कायम लक्षात ठेवा, जेव्हा SING म्हटलं जाईल प्रॅक्टिसिंग, तेव्हा ते ब्रिटिश इंग्लिश होईल. हा, ING. आपल्याकडे दोन्ही पण वापरतात बऱ्याच वेळेला लोक, म्हणून. आणि गुगल करताना खास करून लक्षात घ्या, गुगल कुठली कंपनी, इंग्लंडची आहे का? बोला. अमेरिकन. अमेरिका, USA. US ची आहे ना. हा. येस. त्यामुळे त्यांच्याकडचे बऱ्याच इंग्लिश ह्याच्यामध्ये आहे ना, US इंग्लिश येतं. लक्षात ठेवायचं ही गोष्ट. हा, अपलोड किती झालंय त्याच्यावर डिपेंड आहे, कोणत्या देशामधले लोक जास्त अपलोड करतायत त्याच्यावर डिपेंड आहे की कोणतं मटेरियल जास्त येईल. तुम्ही बघितलं असेल, चायनीज मटेरियल खूप असतं, कारण चायनाची लोकसंख्या जास्त आहे, सारखं अपलोड करत असतात ते लोक ना. सर एक विचारायचं होतं, आता हा जे तुम्ही वाक्य घेतलं ना, सिन्स 1980 वगैरे, हा, तर तिथे फ्रॉम टाकलं तर चुकीचं होईल का? फ्युचर टेन्सला फ्रॉम म्हणायचं. हा, पासून म्हणायचं असलं तर ठीक आहे. म्हणजे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं असलं मी गुरुवारपासून येईल, पुढच्या गुरुवारपासून. हा, अच्छा. हा. तर मग आय विल कम फ्रॉम नेक्स्ट मंडे, गुरुवार, थर्सडे असं. ओके. जुन्या काळाला सिन्स आणि फॉर वापरायचं. फॉर पूर्ण कालावधीसाठी, सिन्स फक्त पासूनसाठी. हा, पहिलं टोक. चला आता पुढचा टेन्स, थोडे 2-4 ओळी सोडून द्या. नेक्स्ट कोण आला आता? पास्ट. पास्ट टेन्स, भूतकाळ. त्याचे परत 4 भाग झाले. पहिला कोणता झाला त्याच्यामधलं बोला परत, तोच परत मागायचे तेवढेच. सिंपल पास्ट है ना, माहिती आहे ना. ज्यांना सिंपल प्रेझेंट समजला होता त्यांना सिंपल पास्ट समजेल. आता सांगा, तिकडे ॲमिझर होता, आता कोण येईल इकडे? वॉजवर. त्याला ING नाही येणार. हा, पहिला पॉइंट. अजून काही सांगा. सेकंड फॉर्म येईल, डीड येईल, ED येईल. हा, ठीक आहे. डिड नॉट येईल. I was happy at home. वॉज म्हटलंय. आय वॉज हॅपी, मी घरी खुश होतो. आय वॉज हॅपी, मी घरी खुश होतो, आनंदी होतो. दे वर आर गेस्ट्स, ते आमचे पाहुणे होते. पाहुणे पाहुणे पाहुण्याचे मेवणे, काहीतरी आहे ना असं. पाहुणे पाहुणे. शी स्टॉप्ड इन फ्रंट ऑफ मी. याचा अर्थ काय झाला रे? शी स्टॉप्ड इन फ्रंट ऑफ मी. ती माझ्या समोर थांबली. करेक्ट. He did not accept my friend request. सांगा काय झाला याचा अर्थ? त्याने माझी फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली. करेक्ट, नाही केली है ना. केलं, नाही केलं, केलं, नाही केलं. सिंपल पास्ट. कळतंय का? यस सर. Did you like my
फ्लॅट. तुला माझा फ्लॅट आवडला का? डिड म्हटलं सिंपल पास्ट. वर यू नर्वस? व्हेरी एकटाच वापरला, आयएनजी वगैरे काहीच नाही वापरलं. सिंपल पास्ट. वाय डिड यू कम हिअर? काय झालं याचा अर्थ सांगा बरं. वाय डिड यू कम हिअर याचा अर्थ काय झाला? तू इथे का आला? एकदम बरोबर. वाय म्हणजे का बरं ना. घ्या लिहून. झालं सर. गुड. ज्याला असं वाटतं काही होते त्यांनी स्क्रीनशॉट घेत चला, नंतर लिहून घेत चला. सिंपल झाल्यावर कोणता आता? बोला. पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस म्हणजे आयएनजी, पास्ट म्हणजे वॉज बाय. सोपं आहे, काय अवघड नाही ना. आय वॉज वेटिंग फॉर यू. काय झालं याचा अर्थ? आय वॉज वेटिंग फॉर यू. मी तुझी वाट पाहत होतो. करेक्ट. दे वर टेलिंग लाई. सांगा. ते खोटं बोलत होते. बोलत होते. गुड. वर यू गोइंग देअर डेली? तू तिथे नियमितपणे जात होता का? आयएनजी वापरला, झालं पास्ट कंटिन्युअस टेन्स. What were they eating? ते काय खात होते? बरोबर. ते काय खात होते? What were they eating? आपल्याला इथे एकच बघायचं, वॉज वर आणि आयएनजी आहे का बस. त्यांनी काही पण खाऊ, आपल्याशी काही संबंध नाही त्यांचा, आहे ना. हा म्हणा काय खायचं. झालं. येस सर. समजतंय का नाही तुम्हाला हे? समजतंय सर. मस्त सर. याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे असेल मला सांगत चला. सोपं आहे, टेन्स काही खूप अवघड नाही. पुढे चला. कोणता पुढचा आता? परफेक्ट पार्ट. परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट. परफेक्ट टेन्स. परफेक्ट आहे म्हणजे हॅव एज हेड, परंतु आता इथे तर काय हॅव एज नाही येणार कारण पास झाला ना. त्यामुळे फक्त एकच चान्स आहे, कोणता? हॅड. हॅडला जोडून काय येणार? V3 येणार. ज्या पण वाक्यामध्ये हॅड आहे, हॅडला चिटकून V3 पण आहे. नुसतं हॅड काही कामाचं नाही आपल्यासाठी, हॅडला जोडून V3 पण असला पाहिजे. हा, हॅड असो हॅड बीन असो, त्याच्याशी जरी V3 आला तरच तो परफेक्ट होईल. ओके. सेम तसं हॅवचं पण, हॅव असो हॅव बीन असो हॅज असो हॅज बीन असो, त्याच्या शेजारी V3 आलाय का ते महत्वाचं आहे आपल्याला. हा, तरच तो परफेक्ट आहे. Had invited you.
फॉर द सेरेमनी. बोला. काय झालं याचा अर्थ सांगा. आम्ही तुला सेरेमनीसाठी इन्व्हाइट केले होते. गट. केले होते म्हणा किंवा केलेले होते म्हणा, दोन्ही पण एकच आहे. हा, they had not cancelled the program. काय झालं याचा अर्थ. त्याने प्रोग्राम कॅन्सल केलेले नव्हते. नव्हता, एकच प्रोग्राम होता. त्यांनी प्रोग्राम कॅन्सल केलेला नव्हता. Had you gone to Pune? बोला. तू पुण्याला गेलेला होता का? करेक्ट. Which pen had you used तू to write? बोला बोला. तू लिहिण्यासाठी कोणता पेन वापरला होता? एकदम करेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. या बाकीच्या फटाफट. झाले सर. तर याच्यामध्ये पण अर्थामध्ये कसा फरक येणार. हॅड यू वॉन्ट टू पुणे म्हणजे पुण्याला गेला होतास का. आणि इथे जर समजा डीड असेल तर कसं होणार. डिड यू गो टू पुणे. तू गेला म्हणजे कधी काय वापरायचं काय कळत नाहीये मला अजून. मी तुम्हाला एक आयडिया सांगितली ना मग अशी. सेकंड फॉर्म असेल आणि डीड असेल ना तर तेव्हा म्हणायचं. हा, ओके. म्हणजे आणि आता मला आपल्या विद्यार्थी विचारायचं ते काल वहिनी, गेला होता का किंवा आधी कधी गेला होता का. ते असं असं आहे का त्याचं काय कसं आहे. सेकंड फॉर्म असेल ना तर ती गोष्ट एकदाच होणार. हा, आणि हॅड असेल ना हं. तर त्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव आहे याचा अर्थ. हं? अच्छा अच्छा. इकडे बघा, आज किती तारीख आहे. 26. 26 बरोबर. तर आज सपोज आज प्रेझेंट टेन्स आहे बरोबर. तर ह्याला आपण काय म्हणू. गो. आय गो. मी जातो. हे समजलं का. हो. थोडं मागे जा. 23 तारखेला तुम्ही कुठेतरी गेले राईट. इथे काय झालं. वेंट. हे फक्त काय मी जाते. इथे काय झालं. मी गेले. हम्म. याच्याही पेक्षा अगोदर म्हणायचं असलं इकडे कुठेतरी. कळलं का. कुठेतरी तारीख घेऊन टाकायचं. 3 मार्च. मग इतका जुना भूतकाळ झाल्यावर गेले होते म्हणणार की नाही म्हणणार. आम्ही मार्च मध्ये गेलो होतो असं म्हणणार ना आपण. हो. मग इकडे हॅड गॉन येणार. जेव्हा एखादी गोष्ट घडून खूप काळ झालाय हॅड म्हणायचं. समजतंय. आणि एखादी नुकतीच गोष्ट एका दिवशी झाली त्या मिनिटाला ती गोष्ट झाली त्याला डीड म्हणा. सेकंड फॉर्म वापरा. त्या दिवशी. त्या दिवशी तुम्ही एखादं काम केलं. इथे ल दिलंय ना एकदाच. हा, आणि इकडे लच्या नंतर होतं म्हटलं आणखी जुनी गोष्ट झाली. गेले म्हणजे त्या दिवशी मी गेले एकदा. गेलेले आहे म्हणजे मला जाण्याचा अनुभव आहे. समजलं. गेले म्हणजे त्या दिवशी गेले. गेलेले आहे म्हणजे याच्या अगोदर मी तिकडे गेलेले आहे त्याचा अनुभव आहे मला जाण्याचा. ठीक आहे. आणि गेलेले होते म्हणजे अगोदरच गेलेले होते. गेलेले होते म्हणजे अगोदरच. गेले म्हणजे तेव्हा गेले. गेलेले आहे म्हणजे मला अनुभव आहे त्याचा.
समजतंय? हो. तर मला लास्ट वीकची गोष्ट सांगायची असेल तर वेंट वापरायचं काय मग? तुमच्या मनावर आहे. तुम्हाला नुसतं म्हणजे गेले तसं काही म्हणायचं असलं, स्पेसिफिक टाइम लिमिट असं नाहीये त्याला. मी मागच्या आठवड्यात तिथे गेले, तुम्ही जर एकदाच गेला असणार, ठीक, गेले म्हणा. आणि तुम्हाला जर आणखी खूप जास्त जुनं सांगायचं की मी गेले होते तेव्हा, गेले होते म्हणायचं असलं मग हॅड वापरा. लास्ट वीकचं सांगताना हॅड वापरलं तरी चुकीचं होणार नाही. तुम्ही मराठीतून काय म्हणणार आहेत ते मला सांग. मी मागच्या आठवड्यात गेले होते असं म्हणायचं गेले असेल होते तर म्हणायचंय ना, मग हॅड वापरायचं. हॅड वापरा. तुम्ही का बरं गेले होते म्हणताय, गेले का बरं नाही म्हणत? राईट ना? असं काय नाही म्हणजे कारण बोलण्याची कारण आपण गेले कधी म्हणता, गेलो कधी म्हणता, नजीकचा भूतकाळ असला तेव्हा. समजलं? आम्ही काल तिथे गेलो, त्यांना भेटलो, लगेच आलो. कळतंय? जवळचा भूतकाळ होतो ना, आम्ही काल तिथे गेलो, परवा आम्ही तिथे गेलो, लगेच आलो. पण आम्ही ना 2 आठवड्यापूर्वी गेलो होतो. जसं जसं टाइम जुना होत जाईल तस तसं आपण त्याला गेलो होतो म्हणतो की नाही, म्हणून तिथे हॅड वापरायचं. आणि आम्ही तिकडे गेलेलो आहोत, म्हणजे आम्ही तिकडे खूप वेळा गेलेलो आहे अगोदर, मला तिकडे जाण्याचा अनुभव आहे, असा अर्थ होतो की नाही? बघा, मी दौलताबादच्या किल्ल्याला भेट दिलेली आहे, याचा अर्थ काय झाला मला सांगा. दिली आणि दिलेली आहे मध्ये फरक आहे की नाही? हो. आम्ही दौलताबादच्या किल्ल्याला भेट दिली, दिली म्हणजे आम्ही त्या दिवशी तिकडे गेलो आणि त्या दिवशी तिकडे भेट दिली एकदा. दिलेली आहे म्हणजे काय, याचा काही पण अर्थ होऊ शकतो. मी बऱ्याच वेळा भेट दिलेली आहे असं म्हणू शकतो, आणि याच्या अगोदरही भेट दिलेली आहे असंही होऊ शकतो, है ना? परंतु दिलेली आहे म्हणजे देऊन बराच वेळ झालेला आहे. गेटिंग? आणि दिली म्हणजे त्या मिनिटाला ती गोष्ट झाली, त्या क्षणाला ती गोष्ट तुम्ही केली. म्हणून मी काय सांगितलं, सेकंड फॉर्म वापरला तर त्या मिनिटाला तुम्ही ती गोष्ट केली असं नोट करा. आणि थर्ड फॉर्म आलं, आय हॅव गॉन देअर, त्याचे 2 अनुभव झाले, 2 गोष्टी झाल्या. एक तर मला तिकडे जाण्याचा अनुभव आहे, सेकंड मला तिकडे जाऊन बराच वेळ झालेला आहे. सिंपल. मी तिकडे गेले म्हणजे मी एकदा गेले तिकडे, आणि मी तिकडे गेले होते काय, याचा अर्थ काय झाला, मला तिकडे जाऊन बराच वेळ झाला होता किंवा तिकडे जाण्याचा मला अनुभव होता अगोदर. तुम्ही जेव्हा असं म्हणता मी मागच्या आठवड्यात तिकडे गेले, याचा अर्थ तुम्ही पहिल्यांदाच गेलात, हे समजलं? जेव्हा तुम्ही असं म्हणता की आम्ही तिकडे मागच्या आठवड्यात गेलो होतो, याचा अर्थ तुम्ही अगोदर पण गेले होते आणि आता परतही तुमची जाण्याची तयारी चालली असं. हा, गेलो होतो म्हणजे अगोदरच ती गोष्ट केली. एक वाक्य सांगून लगेच क्लोज करणार आहे, मला पुढे बॅच बघा. आय वेंट टू द शॉप, तुम्हाला आता क्लिअर होईल का बघा. बट द शॉपकीपर हॅड गॉन अवे किंवा गॉन म्हणा, काय हरकत नाही. याचा अर्थ काय बघा बरं, मी दुकानात गेले, ओके, तो गेलो, मी दुकानात गेलो, पण काय झालं, पण शॉपकीपर हॅड ऑलरेडी गॉन. काय झालं याचा अर्थ सांगा, हॅड गॉन, तो आधीच गेलेला होता. अगोदरच निघून गेलेला होता तो. हे समजलं का? मी गेले म्हणजे मी त्या मिनिटाला गेले, आणि हॅडगॉन, तो हॅडगॉन म्हणजे तेव्हाच निघून गेला होता, अगोदरच गेलेला होता. आता समजलं? हो, कळलं. ओके, चलो कोई बात नहीं है, रुक जाएंगे यहाँ पर, मिलेंगे कल. हाँ, चलो, टेक केयर, बाय बाय, सी यू, गुड नाईट सर. गुड नाइट.